मराठी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अंबरनाथमधील मिराज स्टार सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी दिसून आली. सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षक वर्ग कमी दिसला तरी या चित्रपटाला मात्र सिनेमागृहात गर्दी होती. ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाचे निर्मिती अभिनेते राज मिरास, अभिनेत्री आर्या सावे आणि कास्टिंग डायरेक्टर अभिनेते पुरुषोत्तम वाघ यांच्या अभिनयाचे कौतुक प्रेक्षकांनी केले. या चित्रपटाचे मार्गदर्शन राम मालिक असून चित्रपटाला ठाणे जिल्ह्यात नाही तर अनेक जिल्ह्यात प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मी प्रथमतः राज मिसाळ साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो की सैराट चित्रपटानंतर जर कुठली एखादी वैचारिक चित्रपट आला असेल बऱ्याच वर्षानंतर तर तो ऊत असेल असं मी म्हणतो. आणि या चित्रपटाबद्दल म्हणायचं म्हटलं तर एक मानवतेचं दर्शन आणि या जगाला कोणता संदेश आणि कोणता विचार तारू शकतो या चित्रपटातला मूळ विचार आहे. भगवान बुद्धांचा विचार जो आहे तो या चित्रपटात शेवट दाखवलेला आहे की जातीपातीच्या बंधना पलीकडे आपण जाऊन माणूस म्हणून जगलं पाहिजे. हा विचार राज सरांनी केलेला आहे आणि या चित्रपटात दाखवलेला. अक्षरशः त्यावेळी शरणम हा एक पोलीस ऑफिसर असताना त्याच्या घरच्यांना मर्डर केलेला असताना देखील शरणम हा त्यांच्या नाना पाटलाच्या कुटुंबाला शिक्षा देऊ शकत होते, परंतु त्यांनी शिक्षा दिली नाही. तर त्यांनी दया, क्षमा, शांती, प्रज्ञाशील करुणेचा मार्ग अवलंबला. मराठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हा इंग्रजी चित्रपट सुद्धा इंग्रजी भाषांतर झालं पाहिजे, कारण हा विचार जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोचला पाहिजे असं मी या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता जी बाबासाहेबांनी दिलेली आहे तो मूळ विचार हा भगवान बुद्धांचा विचार या चित्रपटात दाखवलेला आहे. खरंच अक्षरशः डोळे पाणवत होते आणि मनोरंजन तर आहे, परंतु एक मोठा विचार, एक प्रगल्भ विचार राज सरांनी दिलेला आहे. हॅट्स ऑफ राज सर, खूप खूप अभिनंदन. तर मी आपल्या प्रसारमाध्यमाचं इथं आभार व्यक्त करतो, कारण की मराठी चित्रपट लागल्यानंतर त्याची प्रसिद्धी असणं ही मोठी गरजेची बाब आहे. आणि आपण आवर्जून इथं आलात आणि त्या प्रसारमाध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवतं की उद्रेक भावनेचा उद्रेक हा पिक्चर खूप छान आहे. त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असलेले आमचे लाडके आणि आमचे ॲडव्होकेट राज मिसाळ सर हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांची ॲक्टिंग ही अप्रतिम होती. त्याच्यात असा संदेश दिलेला आहे की ज्यावेळी प्रत्येक व्यक्तींची भावना ही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्याच्यामध्ये दृष्ट त्याच्यानंतर लागणारे आपले भावनेचे आणि जातीवाद याच्या पलीकडे जर माणूस कंटाळून गेला तर तो फक्त बुद्धाच्याच शरणी जाऊ शकतो. या माध्यमातून तो आपल्याला एक मोठा संदेश देऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे रिपब्लिकन सेनेचे युवा नेतृत्व आनंदराज आंबेडकर साहेब या उद्रेक ऊत या पिक्चरचा त्याही उद्घाटन गेल्याच 2 महिन्या अगोदर आमच्या उल्हासनगरमध्ये केला होता आणि त्याही ते ग्वाही दिली होती की खरोखर हा पिक्चर खूप सुप्रसिद्ध आणि हाऊसफुल होईल. आणि आमच्या रिपब्लिकन सेनेतर्फे अधिकारी पदाधिकारी यांच्याकडे आम्ही उद्रेक भावनेचा या पिक्चरला आम्ही आणखी भरभरून प्रतिसाद देऊ आणि त्याच्यानंतर यांची जी आम्ही मास मीडियापासून तर इतर मीडियापर्यंत आम्ही त्यांचं पोचवण्याचा प्रयत्न करू हे मी सांगू इच्छितो. तो ऊत पिक्चर आम्ही आज बघायला आलेलो आहेत. याच्यामध्ये जे राज मिसाळ साहेब आहेत त्यांनी चांगला रोल केलेला आहे आणि सगळ्यांनी हा पिक्चर बघावे ही मी तुम्हाला सांगते. आणि आम्ही सुद्धा बघायला आलेलो आहे. जे बुद्धांचं ज्यांनी जे रोल केलेला आहे त्याच्यामधून काहीतरी शिकायला भेटेल आपल्याला. तर सगळ्यांनी इथे येऊन, आता उल्हासनगरमध्ये पण हा पिक्चर लागणार आहे, तर सगळ्यांनी मी मार्गदर्शन करते सगळ्यांना की हा पिक्चर तुम्ही आवर्जून येऊन बघावे. नमस्कार, मी अमोल जाधव, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. आज या ठिकाणी हा ऊत चित्रपट बघायला आला असताना माझे मित्र DOP करण तांदळे यांच्यावर आम्ही कामं केलेली आहेत आणि मला माहीत नव्हतं या चित्रपटात DOP आहेत आणि मी सर्व आमच्या संघटनेबरोबर इथे आलो होतो. चित्रपटाच्या अर्ध्यावरूनच मी बघायला चालू केलं, परंतु एक अभिनेता आणि चित्रपट व्यवसायाशी संघटित असल्यामुळे ओव्हरऑल स्टोरी लक्षात आली आणि एक त्या चित्रपटातला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धांचा संदेश जो आपण शांतीच्या मार्गाने गेलं पाहिजे हा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे. आणि जगातली सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे एखाद्याला माफ करणं आणि हा सुंदर शेवट या चित्रपटाचा केला आहे, जेणेकरून समाजामध्ये
कुठेतरी ते वादविवाद, अत्याचार किंवा जातीयता यावरती बंधन आलं पाहिजे. सर्व आपण एकाच छताखाली आहोत. हे एक सुंदर आणि खूप सुंदर अशा पद्धतीने चित्रपट बनवला आहे. मी चित्रपट टीमची पूर्ण सर्वांची, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमचे ते आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि चित्रपट आज इंटरनॅशनल लेवलला पारितोषिकांसाठी, अवॉर्डसाठी फिरतोय. नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या चित्रपटाला आणखी जास्तीत जास्त अवॉर्ड्स मिळावेत आणि आम्ही सर्व टीमच्या सपोर्टला आहोत आणि साथीला आहोत. जय भीम, नमो बुद्धाय.